महात्मा फुलेंनी प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण करून पहिली शाळा सुरू केली। खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यानं नवा वाद। राजेंनी खोटा इतिहास पसरवू नये, हर्षवर्धन सकपाळ यांचं उत्तर। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची तुरुंगातनं सुटका। ट्रायल कोर्टाकडनं जामीन मिळाल्यानंतर कळंबा कारागृहातून सुटका। कोरटकर विमानानं मुंबईला रवाना। पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयावरती अजित पवारांचा संताप। धर्मादाय रुग्णालयाला सरकारकडनं निधी मिळतो, मग ते पैसे पुजायला ठेवले का, अजितदादांचा सवाल। तर सरकारनं हॉस्पिटल ताब्यात घेण्याची उदयनराजेंची मागणी। महायुतीमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। एसटीला निधी देणं ही अर्थ खात्याची जबाबदारी, आम्ही भीक मागत नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। तर एसटीला पूर्ण मदत करणार, अर्थमंत्री अजित पवारांची ही ग्वाही। नारायण राणेंचा अटक झालेला क्षण परतफेड केल्यानंतरच मोबाईलमधून डिलीट होईल, नितेश राणेंचा इशारा। तर ठाकरे येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद राहणार। ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर नारायण राणेंची टीका। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार। शहा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या घरी भेट देणार। शिंदेंच्या शिवसेनेत मात्र अस्वस्थता। गोगावलेंच्या पालकमंत्री पदावर प्रश्नचिन्ह। महिला अत्याचाराच्या घटनांवर ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल संतापल्या। अत्याचार करणाऱ्या बापाचा मुलीनेच खून करावा, माध्यमांशी बोलताना व्यक्त केला संताप। बारामतीत तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या। बीडमध्ये ऊसतोड मजूर महिलेवर अत्याचार, विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न। तर वाशिममध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। कृषी मंत्र्यांच्या घरावर आमदार बच्चू कडूंचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हातात मशाल घेऊन आंदोलन। नाशिकमध्ये बच्चू कडूंचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर। माणिकराव कोकाटेंविरोधात प्रहार संघटना आक्रमक। प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडनं साडीने गळा आवळून हत्या। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूरमधली धक्कादायक घटना। मुंबईकरांसाठी खुशखबर, लवकरच लोकलची संख्या वाढणार। मुंबईसाठी 238 नव्या एसी लोकल तयार करण्याचं काम सुरू होणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। लोकल नाशिक पर्यंत धावण्याची ही शक्यता।